नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. आषाढी एकादशीचं औचित्य साधून आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालय रघुनाथ नगर येथे आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल, लेझिम, त्याचप्रमाणे ताशे, लाठीकाठी आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यावेळेस विद्यार्थी सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी यावेळेस विठुरायाचं रूप घेतलं होतं. पारंपरिक वेशभूषेमध्ये ही दिंडी यावेळेस विद्यालयाच्या वतीने काढण्यात आली. रघुनाथ नगर ते रहेजा गार्डन या परिसरातून संकल्प चौकातून पुन्हा एकदा आनंद विश्व गुरुकुलकडे असा या दिंडीचा प्रवास होता. मोठ्या संख्येने विद्यार्थी यात सहभागी झाले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने दरवर्षी आमच्या संस्थेतर्फे वारीचं नियोजन केलं जातं आणि आमच्या ज्युनियर कॉलेजच्या प्रिन्सिपल सीमा मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आता ही दिंडीचं प्रस्थान होणार आहे. ही दिंडी रहेजाच्या इथल्या देवीच्या देवळापर्यंत जाईल. याची यथायोग्य पूजा केली जाईल, तिथे आरती केली जाईल आणि परत इथे येईल. उद्या आषाढी एकादशी आहे आणि दरवर्षी आनंद विश्व गुरुकुल आषाढी एकादशीच्या निमित्ताने या वारीचं आम्ही लोक आयोजन करतो आणि एक संपूर्ण थोड्या परिसरात फिरून ही वारी एखाद्या मंदिरात जाऊन यावेळेस आम्ही भवानीच्या मंदिरात जाणार आहोत आणि तिथे मग आरती परफॉर्म केल्या जाईल. आणि मुलांना आषाढी एकादशीचं, कारण आता ही जी आपली परंपरा आहे ही कुठेतरी सगळ्या मुलांना, आत्ताच्या आधुनिक मुलांना ती कळायला हवी, म्हणून हे एक पारंपरिक आम्ही दिंडी अशी इथे दरवर्षी काढतो. हरिनिवास येथील आराधना सिग्नल जवळ लावण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेड ट्रकच्या धडकेमध्ये उभा असलेल्या अंबादास जाधव या दुचाकी स्वाराच्या डोक्यावर आणि खांद्यावर पडल्याने दुचाकी स्वाराला जवळ असलेल्या माले इस्पितळामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आलं. या ठिकाणी मोठ्या गाड्या चुकीच्या पद्धतीने रस्त्यात शिरू नये या दृष्टिकोनातून हा मोठा अशा प्रकारचा बॅरिकेड टाकण्यात आला होता. मात्र हा बॅरिकेड धोकादायक स्थितीत टाकण्यात आला होता. या बॅरिकेडला ट्रकने धडक दिली. त्यानंतर हा बॅरिकेड खाली पडला आणि त्यामध्ये हा दुचाकीस्वार जखमी झाला आहे. अंबादास जाधव माझं नाव आहे. 3 पेट्रोल पकडी साईडला जात रेलिंगला धक्का लागला, तर धक्क्यामुळे माझ्या डोक्यात आणि माझं मनका पूर्णपणे बोलता येत नाही, बोलता येत नाही. प्रवीण बेनोते महाराष्ट्र सैनिक. मी इथे सध्या उभा होतो आणि एक बाईक पर हा लेफ्ट टर्नचा क्रॉस करत होता. क्रॉस करता करता एक TMCची गाडी आली होती. TMCची गाडी येता त्यांनी याला धडक दिली. धडक देताना ह्याची जी बाईकवर आधी लेक मारवता तर ती मोठी होल्डिंग बॅरिकेड होती, त्याच्या डायरेक्टली ह्याच्या खांद्याला लागली आणि तो डायरेक्टली बेशुद्ध अवस्थेत पडला. बेशुद्ध अवस्थेत पडल्यानंतर मी माझ्या सहकार्याने त्याला उचलून तात्काळ बाजूच्या माले हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे. ॲडमिट केल्यानंतर त्याची प्रकृती एकदम गंभीर आहे. त्याच्या नातेवाईकांना आम्ही कळवण्यात आले आणि त्याची प्रकृती गंभीर. तर वेळोवेळी जेव्हा हे बनत होतं तेव्हा मी प्रथम ठाणे महानगरचे जे कर्मचारी होते त्यांना मी निवेदन दिलं होतं की हे बांधू नका, ह्याचा कोणालाही स्थानिक नागरिकांना एकही फायदा नाही आहे. कारण इथं येता जाता जर मोठी दुर्घटना जर झाली आणि हे बॅरिकेड जर कोणाच्या डोक्यात पडलं तर त्याला जबाबदार कोण? आज प्रत्यक्ष घटना तीच घडलेली आहे, साक्षात तीच घटना घडलेली आहे. माझं ठाणे महानगरपालिकेला एवढंच आव्हान आहे की ही बॅरिकेडर आम्हाला स्थानिकाला नको, हेच आमचं कारण. पावसाने उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामं मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली आहेत. या कामांची पाहणी सोमवारी आयुक्त सौरभ राव यांनी केली. माजीवाडा उड्डाणपूल येथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी या ठिकाणी भेट दिली. रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे
पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे चित्र प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नी तीव्र आंदोलन करण्यात आलं. कशाला गाता विकासाचे गाणे, खड्ड्यात गेले सगळेच ठाणे, अशा घोषणा देत यावेळेस महापालिका आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. माजीवाडा, कापूरवाडी, मुंबई नाशिक महामार्ग किंवा घोडबंदर रस्ता असेल, या सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत. घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचं काम सुरू आहे. येथील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचं काम ऐन पावसाळ्यात सुरू आहे. 30 दिवसापूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरव राव यांनी पाहणी केली होती. रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही या ठिकाणी अजूनही रस्त्यावर खड्डे असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचं यावेळेस सांगण्यात आलं. अरे आता जी ठाण्याची ओळख आहे की तलावांचं शहर, ते आता पुसून टाकायचं आहे. संपूर्ण ठाण्यात खड्ड्यांचं शहर म्हणून अशा बॅनर आम्ही लावणार आहे. कारण TMCला काय पडलेलं नाही. तिथे लोकांचे जीव चालले. 2 दिवसापूर्वी 2 माईल एक वारला, तिथे जीव गेला. आताही तुम्ही थोडा उभे राहा, इथे किती लोक पडतात बघा. जे लोकांनी पडू दे, ऍक्सिडेंट होऊ दे, त्यांचा पाय तुटू दे, मरू दे, यांना काय पडलेलं नाही. हे मस्त एसीत बसणार. पारसिक मुंब्रा रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. पुढील 2 ते 3 महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील. तो त्यांचा अधिकार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली. आपण स्वप्न दाखवत नाही तर ती सत्यात उतरवतो, आश्वासनं देत नाही तर काम करतो, अशा शब्दात श्री आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली. सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पारसिक चौपाटीची पाहणी केली. यावेळेस त्यांनी 2009मध्ये पारसिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं. आता ते सत्यात उतरलं असून येत्या काही दिवसात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगितलं. 4 किलोमीटर लांबीच्या 42 एकर जागेवर सिंगापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळेस त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांना वेळ मिळेल. हॉस्पिटलचं आमचं उद्घाटन थांबलंय, आता चौपाटीचं उद्घाटन येईल. मुख्यमंत्र्यांना वेळ खूप बिझी असतात, ते जेव्हा मिळेल तेव्हा करू उद्घाटन. मला काय उद्घाटनाची घाई नसते. लोकांना माहिती आहे काम कोणी केलंय. उद्घाटन त्यांनी करावं ना, त्यांचा तो अधिकार आहे. ते मुख्यमंत्री आहेत. मी पहिल्याचा युथ काँग्रेसचा कार्यकर्ता असतो ना, तेव्हा उद्घाटन करून मोकळा झालो असतो. मी सुद्धा माजी मंत्री आहे. आता थोडा प्रोटोकॉल राखतो, मी सभ्यता बाळगतो. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. राज्यातील ज्येष्ठ नेते आणि ओबीसीचे नेते श्री छगन भुजबळ यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यानंतर या भेटीकडे सगळ्यांनीच कुतूहलाने या संदर्भात चर्चांना उधाण आलं. छगन भुजबळ हे नेमके शरद पवार यांच्या भेटीसाठी का गेले? शरद पवार यांच्या भेटीमध्ये काही राजकारणाची चर्चा झाली का? या भेटीचे पुढचे परिणाम काय असणार, या संदर्भामध्ये वर्तमानपत्रांमध्ये आणि मीडियामध्ये देखील चवीने चर्चा सुरू झाली. मात्र प्रत्यक्षात सध्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थतेचं वातावरण आहे. ओबीसी समाज आणि मराठी समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकला आहे. हे अशा प्रकारचं वातावरण निवळण्याची क्षमता फक्त आणि फक्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री शरद पवार यांच्यामध्येच आहे, ही याची आपल्याला खात्री आहे.
आणि त्यामुळेच आपण शरद पवार यांची भेट घेतली असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. सध्या राज्याच्या अनेक भागांमध्ये ओबीसी बांधव मराठा समाजाच्या दुकानांमध्ये जात नाही, हॉटेलांमध्ये जात नाही. अनेक ठिकाणी ओबीसी बांधवांच्या दुकानामध्ये मराठा समाजाचे बांधव जात नाहीत. अशा प्रकारची गढूळता यापूर्वी राज्यात कधीही नव्हती आणि त्यामुळेच या संदर्भात आता शरद पवार यांनी पुढाकार घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित राहणार होते. मात्र त्यावेळी शरद पवार यांच्याकडनं निरोप आला आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे नेते या बैठकीपासून दूर गेले असा आरोप छगन भुजबळ यांनी केला होता. या आरोपावर देखील श्री छगन भुजबळ यांनी त्यांचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. शरद पवार यांना राज्यातल्या प्रत्येक तालुक्यातली खडानखडा माहिती आहे. त्यांना राज्याची सामाजिक परिस्थिती जेवढी माहिती आहे तेवढी जाण राज्यातल्या इतर कुठल्याही नेत्याला नाही. त्यामुळे पवार यांनी पुढाकार घ्यावा आणि राज्यातलं गढूळ झालेलं वातावरण नीट करावं अशी विनंती करण्यासाठी आपण पवार यांना भेटल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आरक्षणाच्या या लढाईमुळे मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. बऱ्याचदा शरद पवार यांचंच पाठिंबा मराठा आंदोलनाला आहे असे आरोप देखील अनेकदा करण्यात आले. मात्र एवढं होऊन देखील पवार आरक्षणाच्या विषयावर फारसं भाष्य करत नाहीत आणि त्यांनी आरक्षणाच्या विषयावर भाष्य करावं आणि पवार यांना या विषयामध्ये आणावं या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांना पाठवून विनंती करून पवार यांनी आरक्षणावर भाष्य करावं अशा प्रकारची ही राजकीय खेळी आहे असं देखील या संदर्भात बोललं जात आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.